26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड तहौर राणाला कोर्टाकडून मोठा झटका. पटियाला हाऊस कोर्टानं तहौर राणाची याचिका फेटाळली आहे. तहौर राणानं एनआयए रिमांड दरम्यान कुटुंबाशी बोलण्याची परवानगी मागितली होती. महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणूक कायदेशीरच. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून भूमिका स्पष्ट. मतदार यादी आणि मतदान प्रक्रियेवरील आरोपांवर निवडणूक आयोगाचं हे उत्तर. धर्मादाय रुग्णालयावर आता तपासणी पथकाचा वॉच. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. माहिती ऑनलाईन मिळणार आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामधील आरोपी पुजारी निर्दोष मुक्त होईपर्यंत देवीच्या पूजेसाठी त्यांचं नाव देऊ नका. मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकाऱ्यांच्या मंडळाला सूचना आहेत. बीडमध्ये शालेय विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या नराधम शिक्षकाला 14 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा. अंबेजोगाई सत्र न्यायालयाचा निकाल. तर धाराशिव तरुणी आत्महत्या तपास अधिकारी बदलण्यात आल्याची घोषणा करण्यात आलेली आहे. विदर्भामध्ये आज उष्ण लाटेचा ऑरेंज अलर्ट. चंद्रपूरमध्ये काल देशातील उच्चांकी 45.8°C इतक्या तापमानाची नोंद. तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज. सोन्याच्या दरामध्ये 2,500 रुपयांची पुन्हा एकदा घसरण झालेली आहे. 99,000वरती सोनं आलेलं आहे.